Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रंग आमचा. भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवरती विश्वास दाखवला. घुसखोरी दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य. ममता बॅनर्जी यांचं थर्ड डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दावा. दिवाळीआधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना देणार संधी. सूत्रांची माहिती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. आमदार महेश शिंदेंवरती पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षात कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार अशी सूत्रांची माहिती. 150 वर्षांनंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेत आहेत? पुतना मावशीचं प्रेम आत्ताच का आलं? शिवाजी कोण होता या पुस्तकावरील वादावरून आता इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा हा सवाल. तिकडे पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये कॅन्डल मार्च. चौपाळ परिसरामध्ये नागरिकांकडून घटनेचा निषेध करण्यात आला. नराधम आरोपीला त्वरित फाशी देण्याचीही मागणी. बोंदूकरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा हा खळबळजनक दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान राडा. संतप्त जमावाकडून जेसीबी चालकाला मारहाण. खडकपुरा ते वाघी रोडवरती अतिक्रमणावरती कारवाई सुरू असताना जमावाचा गोंधळ. गुन्हा दाखल करण्याची देखील केली मागणी. राज्यभरातील 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. त्रैमासिक प्रगती अहवाल अद्यावत न केल्यानं महारेराची ही कारवाई. जूनच्या सुरुवातीलाच मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज. तर अंदमानामध्ये मान्सूनची चाहूल 14 मेपासून मान्सून सक्रिय होणार असा देखील अंदाज. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्चपासून मेपर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरात रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांमध्ये अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं गणेश मंदिरं गजबजली. दादर सिद्धिविनायक गणपतीपुळे पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.